वेलकम बॅक SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. याच्यामध्ये आपण हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सिविक्स आणि जिओग्राफी शिकतो साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये. आत्ता आपण शिकत आहोत SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा लेसन नंबर 1 वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि त्याच्यामध्ये आत्ता आपण हा मुद्दा शिकत आहोत रोल ऑफ ज्युडिशियरी. पेज नंबर 72 वर मी आहे. रोल म्हणजे काय रे? रोल म्हणजे भूमिका. कुणाची भूमिका? ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्थेची भूमिका. कशामध्ये? डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये न्याय व्यवस्थेची काय भूमिका आहे? लोकशाहीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये, संविधानामध्ये न्याय व्यवस्थेची काय भूमिका आहे? काहीतरी तर भूमिका असेल का नाही? ती भूमिका काय आहे ते आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. बघा चला, समोर इथं दिसतं ना माझ्या वरती डोक्याच्या मागं, ते डोक्याच्या वरती ते आपण बघणार आहोत. द ज्युडिशियरी इन इंडिया हॅज प्लेड, थांबा मी इथं, The judiciary in India has played an important role in strengthening democracy. Strengthening म्हणजे ताकद द्यायची, डेमोक्रेसीला ताकद द्यायसाठी न्याय व्यवस्थेने खूप मोठा रोल प्ले केला. म्हणजे काय केलं? साध्या भाषेमध्ये सांगतो, त्यांनी कायदेच बनवले. कायदा डायरेक्ट ऍक्टच बनवला, लॉ बनवला. त्या कायद्यामध्ये जर तुम्ही तो कायदा मोडला तर तुम्हाला पोलीस उचलणार, पोलीस स्टेशनला नेणार, बडवणार, टायरमध्ये घालून बडवणार, तुम्हाला कोर्टात उभं करणार, केस लागणार, वर्षानुवर्ष केस चालणार, तुमची जिंदगी खराब होणार, तुम्हाला पश्चाताप होणार की अरे आपण तसं कशाला केलं, नसतंच केलं तर बरं झालं असतं. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही करूच नका. त्यामुळं काय होतं? या भीतीपोटी समाज व्यवस्थित चालू राहतो. हा रोल आहे ज्युडिशियरीचा साध्या भाषेमध्ये. पुढे बघा, अँड हेल्पिंग टू मेक टुवर्ड्स अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. समाजामध्ये न्याय प्रस्थापित झाला पाहिजे, इक्वॅलिटी सगळ्यांना मिळाली पाहिजे. वाईल इंटरप्रिटिंग द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द ज्युडिशियरी हॅज ऑलवेज taken into consideration the fundamental objective of constitution and also intentions of the constitution makers. म्हणजे त्यांनी ज्युडिशियरी, हे बघा तुम्हाला एक चौकट असते, त्या चौकटीच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. ती चौकट कॉन्स्टिट्यूशननी तयार केली. ज्युडिशियरी काय करते म्हणजे न्याय व्यवस्था काय करते? कॉन्स्टिट्यूशननी सांगितलंय का नाही त्याच्या आतमध्येच काम करते. कॉन्स्टिट्यूशननी जी चौकट आखून दिलेली ना त्याच्या आतमध्येच काम करते, त्याच्या पलीकडे जाऊन ज्युडिशियरी काम करत नाही. कॉन्स्टिट्यूशन मेकर म्हणजे ज्यांनी हे कॉन्स्टिट्यूशन बनवलं त्यांना जे अपेक्षित होतं ना त्याच्याच आतमध्ये राहून ही काम करते. वी विल ट्राय टू अंडरस्टँड द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द ज्युडिशियरी इन दिस रिगार्ड्स विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट. 2 पॉईंट आहेत, ते 2 पॉईंट कोणते कोणते आहेत हे आपण बघणार आहोत. त्याच्यामधला पहिला जो पॉईंट आहे तो आपण इथंच कव्हर करायचा, याच व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू. पुढच्या पानावर जाऊया. द बेसिक फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. इथं मला थोडासा चेंज करावा लागेल. ठीक आहे का? आपण हा मुद्दा आता बघणार आहोत. दी बेसिक फ्रेमवर्क ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. तुमच्या हातामध्ये पुस्तक तुमचं असलं पाहिजे. आता इथं काय बरं, याच्यावर एक क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला 3 बघा बरं. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. फॉल्स असलं तरी आन्सर द्यायचं, ट्रू असलं तरी पण आन्सर तुम्ही द्यायचं आहे. चला बघा, क्वेश्चन नंबर 2 मधला 3. The nature of constitution is seen as a living document. Living document, living म्हणजे जिवंत, डॉक्युमेंट म्हणजे काय? जिवंत डॉक्युमेंट ते आहे. चला बघा, बेसिक फ्रेमवर्क म्हणजे चौकट, जे मी तुम्हाला मगाशी आपण बघत होतो का नाही ते. द कॉन्स्टिट्यूशन इज डायनामिक म्हणजे काय? गतिमान म्हणजे ते प्रवाही आहे, एका ठिकाणी थांबलेलं नाहीये. हे बघा, नदी असते का, नदी ती प्रवाही असते म्हणून त्यातलं पाणी शुद्ध असतं. जेव्हा ते एका ठिकाणी थांबतं, जेव्हा त्याचं डबकं तयार होतं तेव्हा ते काय होतं? तेव्हा ते पाणी घाण होतं. बरोबर आहे का? डायनामिक असलं पाहिजे. म्हणजे प्रवाही म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगू का, वेळच्या वेळी त्याच्यामध्ये बदल केले पाहिजे. फार काही तुम्ही डोक्याला
हे करून घेऊ नका, डोक्याला ताण लावून घेऊ नका. पुढे बघा, इट इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट, हे एक जिवंत डॉक्युमेंट आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा ते बदललं जातं. पुढे बघा, द कॉन्स्टिट्यूशन हॅज टू चेंज अकॉर्डिंग टू चेंजिंग कंडिशन ॲज द पार्लिमेंट हॅज अ पॉवर टू मेक दोज चेंजेस. हे बघा, द कॉन्स्टिट्यूशन हॅज टू चेंज अकॉर्डिंग टू चेंजिंग कंडिशन. हे का 100 वर्षापूर्वी मोबाईलच नव्हते, बरोबर आहे का? त्यावेळी सायबर क्राईम व्हायचा काही प्रश्नच नव्हता, त्यामुळे त्यावेळी सायबर क्राईम नावाची काही गोष्टच नव्हती. आज सायबर क्राईम नावाची गोष्ट आहे का? आहे ना. का? आता नंतर मोबाईलचं इन्व्हेन्शन झालं, मग त्याच्यानंतर इंटरनेट आलं, त्याच्यानंतर सायबर क्राईम व्हायला लागले. अजून 50-100 वर्षांनंतर काहीतरी वेगळी परिस्थिती असेल आणि त्यावेळेचे कायदे पण वेगळे असतील, बरोबर आहे का? अरे खूप सिंपल आहे रे, हे बदलत जातं. म्हणून ना हे एक जिवंत माणूस विचार करू शकतो, बरोबर आहे का? मेलेलं मड विचार करू शकतं का? म्हणून त्याला जिवंत डॉक्युमेंट म्हणतात, ते बदलत राहतं. बरं, हे बदलायचं पॉवर कुणाला आहे? कुणाला तरी तर पॉवर असेल का नाही? तुम्हाला आहे का ते बदलायची पॉवर? काय पॉवर आहे तुम्हाला? घंटा. काही पॉवर नाहीये. आम्हाला आहे का ती पॉवर बदलायची? काही पॉवर नाही. सामान्य नागरिकांना काहीही पॉवर नाही. हे बदलायची पॉवर कुणाला आहे? हे बदलायची पॉवर पॉलिसी मेकर्सला आहे. बरं, सामान्य नागरिकांना काय पॉवर आहे रे? काहीतरी तर पॉवर असेल का नाही? का काहीच पॉवर नाही? सांगा बरं चला कमेंटमध्ये. ह्याच्या आधी आपण शिकलेलो आहे. टू चेंजिंग कंडिशन अँड द पार्लिमेंट हॅज द पॉवर. पार्लिमेंट म्हणजे काय? लोकसभा, राज्यसभा, याच्याकडे ही पॉवर आहे चेंज करायची. ठीक आहे, तुमच्या आमच्याकडे नाहीये भाऊ. त्यानंतर बघा, द ज्युडिशियरी हॅज ऍक्सेप्टेड दिस पॉवर ऑफ द पार्लिमेंट टू मेक चेंजेस इन द कॉन्स्टिट्यूशन. बर, आता पार्लिमेंट जे बदल करल, घटना कोण बनवतं? कायदे कोण बनवतं? पार्लिमेंट बनवतं. लोकसभा बनवती, राज्यसभा बनवते. बरं, त्यांनी बनवलेले कायदे पाळायचं बंधन ज्युडिशियरीवर आहे, बरोबर? ठीक आहे, आलं का लक्षात तुमच्या? कायदे कोण बनवणारे? कायदे खासदार बनवणार आहेत संसदेमध्ये बसून, आणि ते कायदे पाळायचं बंधन कुणाला आहे? ज्युडिशियरीला आहे, न्याय व्यवस्थेला आहे. बट इथं पण आलेलं आहे बरं का, ऍट सम टाइम स्पेसिफाईड द लिमिटेशन ऑफ दिस पॉवर. असं नाहीये की तुम्ही काय पण कायदे काढाल, मनाला वाटेल ते तुम्ही कायदे कराल. नाही, ते कायदे पण बनवायची काही तुम्हाला लिमिटेशन आहे. म्हणजे कुणाला? खासदारांना, लोकसभेला, राज्यसभेला काही लिमिटेशन आहेत. ते हवं ते करू शकत नाही. म्हणजे यांच्यावर त्यांचं लिमिटेशन आहे, त्यांच्यावर यांचं लिमिटेशन आहे. बघा, म्हणून हा देश नीट चाललेला आहे. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर आहे. एकाच माणसाच्या हातामध्ये सगळी पॉवर दिलेली नाही, म्हणून हा देश नीट चालतोय. हे थोडंसं गुंतागुंतीचं वाटू शकल, अजिबात गुंतागुंतीचं नाही. हे सगळं एकदम सरळ आहे. चला पुढे बघा, लास्ट लाईन. द ज्युडिशियरी हॅज टेकन अ स्टँड दॅट द पार्लिमेंट व्हाईल अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन कॅन नॉट अल्टर द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक बेसिक स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्याला तुम्ही हात लावायचा नाही. कायदा बदलायचा आहे का? बदला. नवीन कायदा आणायचा आहे का? आणा. पण ते त्याच चौकटीमध्ये, त्याच फ्रेमवर्कमध्ये जो आहे तो कायदा तुम्हाला घालवायचा आहे का? अमुक एखादा कायदा घालवायचा आहे का? घालवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ते त्याचं चौकटीच्या आतमध्ये राहून मनाला वाटेल ते तुम्ही करू शकत नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. किती सोपं आहे, किती सुंदर आहे. मुलांनो, हे सगळं शिका. उद्याचे तुम्ही आमदार खासदार आहात, उद्याचे तुम्ही मंत्री आहात, उद्या तुमच्यातलाच एक विद्यार्थी, तुमच्यातलाच एक मुलगा पुढे जाऊन भारताचा पंतप्रधान बनणारे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, गुजरातचा, दिल्लीचा मुख्यमंत्री बनणारे. हे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान काय वर्ण टपकत नाहीत आकाशातनं, तुमच्यापैकीच एक बनणार आहेत. आणि मला आनंद होईल माझा एखादा विद्यार्थी जेव्हा प्राईम मिनिस्टर बनेल, माझा एखादा विद्यार्थी जेव्हा सरपंच बनेल, नगराध्यक्ष बनेल, ZP चा अध्यक्ष बनेल, मुख्यमंत्री बनेल. मला प्रचंड त्या गोष्टीचा आनंद होईल. आणि हे जे मी तळमळीनं शिकवतोय ना मुलांना तुम्हाला, ही तळमळ त्यावेळी सार्थक झाल्यासारखं मला असं वाटेल, साध्य झाल्यासारखं असं वाटेल. ठीक आहे, चला तुमच्यापैकी किती जणांना प्राईम मिनिस्टर बनायचंय, मुख्यमंत्री बनायचंय, आमदार खासदार बनायचंय, कमेंटमध्ये मला नक्की कळवा. ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला हे माझं टीचिंग कळतंय का साध्या सोप्या भाषेमध्ये, मला नक्की कळवा बाळांनो. चला, एवढ्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिग्निफिकंट ज्युडिशियल डिसिजन्स. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.